नमस्कार, मी आदित्य कुलकर्णी. कालचा कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम हा उत्तम झाला. बरेचसे जे कलिग्स होते त्यांची गाठ पडली, बोलणं झालं. कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम होत असताना एक द्वंद्वयुद्ध मनामध्ये चाललं होतं. हे द्वंद्वयुद्ध अशा पद्धतीने की जे आतापर्यंत मी ऐकलं होतं, मी तसा फारसा कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभाग घेत नाही, पण एक गुरुला भेटण्याची इच्छा होती आणि ती एनर्जी होती, म्हणून का असेना मी त्या कालच्या कार्यक्रमाला उपस्थित झालो. त्याचं सार्थक झालं, त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा वाद नाही. पण ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या दरम्यान माझ्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर मे बी मला भविष्यात मिळेल नाही मिळेल हे माहिती नाहीये. तो प्रश्न असा होता की ऍज अ शिष्य म्हणून मी कुठे आहे. याचं कारण असं आहे की आपल्या डोळ्यासमोर ज्यावेळेला आपण गुरु शिष्य परंपरा घेतो त्यावेळेला महादेव, रावण आणि कर्ण आणि परशुराम ही दोन उत्तम उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर असतात. तर ह्या दोन्हीही पर्स्पेक्टिव्ह मध्ये जो एंड रिझल्ट आहे ना तो फार महत्वाचा आहे. एंड रिझल्ट अशा अर्थाने की एकाकडे जी विद्या होती, जी गुरूंनी त्याला प्रदान केली होती, ती त्याच्यापर्यंत शेवट राहिली, पण शेवटी काही कारणांनी गुरुचं सानिध्य त्याच्या नशिबामध्ये राहिलं नाही. आणि दुसऱ्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जी अर्जित केलेली विद्या होती ती त्याच्यापासून लांब गेली, पण ती विद्या जरी लांब गेली तरी त्याला गुरुचं सानिध्य हे मिळालं आणि त्याच्या आयुष्याचं सार्थक झालं. तर ह्या दोन इन्सिडेंट्समुळे आनंद तर होता, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण ह्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये ऍज अ शिष्य म्हणून मी कुठे बसतो याच्याबद्दलच्या खूप शंका मनामध्ये होत्या. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला माणूस खूप शंकेमध्ये असतो किंवा द्विधा मनस्थितीमध्ये असतो त्यावेळेला माणसाने थोडंसं एकटं राहायला पाहिजे. तर आता बघूयात की आपल्या नशिबामध्ये काय राहतंय आणि पुढं म्हणजे रावणाचं नशीब आपल्या राशीला येतंय का दानवीर कर्णाचं नशीब आपल्या राशीला येतंय हे आपल्याला वेळ सांगू शकेल. पण तोपर्यंत माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की ज्यांच्यावरही तुमची श्रद्धा असेल तर त्यांना शक्यतो जपायचा प्रयत्न करा. विद्या ही आहे, विद्या नसेलही, पण सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की गुरुचं सानिध्य हे आपल्याला शेवटपर्यंत राहायला पाहिजे. पण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.